भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12. भक्तियोग. भगवंतांचे भक्तावरील उत्कट प्रेम. ओव्या आहेत 219 ते 229. ज्ञानदेव भगवंतांचे भक्तावरील उत्कट प्रेम वर्णन करत आहेत. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतू. कारण की तो भक्त चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो आपल्या हातात देऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देण्यास निघाला. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाची ये परी तळवटू घे. तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ असा असतो. म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवतो. म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा अथवा न द्यावा हे तो ठरवतो. व इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असतो. म्हणून गा नमस्कारू तया ते आम्ही माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदयी आम्ही. म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू, त्याला आम्ही डोक्यावर मुकुट करू व त्याची टाच आम्ही हृदयावर धरू. तयाची या गुणांची लेणी लेवू आपुलिये वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ. त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालू, म्हणजे आम्ही आपल्या वाचेने त्याचे गुण गाऊ. आणि त्याची कीर्ती हाच कोणी दागिना तो आम्ही आपल्या कानात घालू. तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचेनी लीला कमळे पूजू तयाते. तो पहावा ही आम्हाला इच्छा होते, म्हणून आम्ही डोळे रहित आहोत तरी डोळे घेतो आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागूनी तयाचे अंग. त्याच्या शरीराला आलिंगन देण्याकरता 2 हातावर आणखीन 2 हात घेऊन आलो, म्हणजे आम्ही चतुर्भुज रूप धारण केले. तया संगाचेनी सुरवाडे, मज विदेहा देह धरणे पडे, किंबहुना आवडे निरुपम. त्याच्या संगतीच्या सुखाकरता मी जो देह रहित त्या मला देह धारण करावा लागतो. फार काय सांगावे, तो मला किती आवडतो याला उपमाच नाही. तेनेसी आम्हा मैत्र तेथ कायसे विचित्र, तरी तयाचे चरित्र ऐकतीजे. त्याच्याशी आमची मैत्री असते यात काय आश्चर्य आहे, परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात तेही प्राणा परवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात हे खरे आहे. जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत, भक्ती योगू समस्त योग रूप. अर्जुना, जे हे समस्त योगरूप आम्ही तुला सांगितले ते म्हणजे आम्ही तुला आता आदी अंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितला. जेणे मी प्रीती करी का मनी शिरसा धरी, एवढी थोरी जया स्थिती. ज्या भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो. मी त्याचे ध्यान करतो अथवा त्याला मस्तकावर धारण करतो. भक्ताची लक्षणं सांगून हरे हरैक्य सांगितल्यावर ज्ञानदेव भगवंत मुखानं भक्ताचा काय अधिकार असतो, तो कोणते कार्य करतो त्याचे वर्णन करत आहेत. ज्ञानदेव सांगतात की असा ज्ञानी भक्त चौथी पुरुषार्थ सिद्धी आपल्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला देत जातो. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा जो अधिकारी असेल त्याला सर्व सामर्थ्याने तो भक्त मोक्ष देतो. थोडक्यात असे भक्त स्वतः मोक्षपद प्राप्त करतातच, परंतु भक्ती मार्गाने मोक्ष प्राप्त होतो असा जगाला उपदेश करतात. हे भक्तच जगात भक्ती मार्गाची स्थापना करतात. नारदादी भक्तांनीच भक्ती मार्ग जगात रूढ केलेला आहे. मोक्ष देण्याचा त्या ज्ञानी भक्ताचा अधिकार आहे व भक्ती मार्गाची स्थापना करणे हे त्याचे कार्य आहे. पुढे ज्ञानदेव अशा भक्ताच्या नम्रतेचे वर्णन करत आहेत. ज्ञानी भक्त स्वतः जीव ब्रह्मैक्य प्राप्त केलेला असतो. मोक्षाची सांडी बांधी करी स्वसामर्थ्याने इतर अधिकारी भक्तांना मोक्ष देण्याचे त्याचे सामर्थ्यही असते. पण आपल्या सामर्थ्याचा त्याला गर्भ होत नाही, तर तो पाण्याप्रमाणे असतो. पाणी नेहमी सखल भागाकडे वाहते.
त्याप्रमाणे त्याचं वागणं सर्वांशी नम्रपणाने असतं. स्वतःला कनिष्ठ समजून तो इतरांना परमेश्वर रूप मानतो. ही त्याची नम्रताच भगवंतांना भावते. म्हणूनच ते त्या भक्ताला माथ्यावरच्या मुकुटाचा मान देतात, सर्वश्रेष्ठ समजतात. ज्ञानदेवांचे भगवंत म्हणतात की तयाची टाच धरू हृदयी आम्ही. त्याचे चरण आम्ही हृदयात धारण करतो. येथे भृगु ऋषींनी भगवान विष्णूंना मारलेल्या लाथेच्या कथानकाचा ज्ञानदेवाने पौराणिक संदर्भ घेतलेला आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवात श्रेष्ठ देव कोण ते पाहण्यासाठी भृगु ऋषींनी या तीनही देवांना लाथ मारली होती. तेव्हा ब्रह्मदेव व शंकर यांना क्रोध आला, पण भगवान विष्णूंनी आपल्या भक्त श्रेष्ठाची ती पावलाची खूण हृदयी वागवली. पंढरीच्या विठ्ठल मूर्तीच्या छातीवर ती भृगु ऋषींच्या पावलाची खूण आहे ही गोष्ट प्रसिद्धच आहे. येथेही त्यांचा विठ्ठल मूर्तीकडे संकेत दिसून येतो. थोडक्यात भक्ताला जसा भगवंत प्रिय असतो तसेच असा भक्तोत्तम हा भगवंताला अत्यंत प्रिय आणि वंदनीय सुद्धा असतो. पुढेही भगवंतांचे भक्तावर कसं उत्कट प्रेम असतं त्याचं वर्णन ज्ञानदेवांनी केलेलं आहे. भगवंत सांगतात की भक्ताचे गुण हेच आपले अलंकार आहेत. ते आम्ही आपल्या वाणीवर घालू, म्हणजे भक्तांचेच अखंड गुणगान करू. त्याच्याच गुणांचे अलंकार घालून आम्ही कान अलंकृत करू, म्हणजे त्याच्याच गुणांचे श्रवण करू. भक्ताला जसे भगवंतांचे गुणसंकीर्तन आवडतं तसंच भगवंतांनाही भक्ताचे गुण गायला ऐकायला आवडतात. भगवंत सांगतात की ते वास्तविक गुणातीत, नेत्ररहित, पण भक्ताला पाहण्याची त्यांना तीव्र इच्छा असते, म्हणून ते नेत्र धारण करतात व हातात लीला म्हणून घेतलेल्या कमळाने त्याची पूजा करतात. एवढंच नव्हे तर भगवंतांना भक्ताला आलिंगन देण्याची तीव्र इच्छा निर्माण होते, म्हणून ते दोनावर आणखी 2 भुजा घेऊन म्हणजेच चतुर्भुज होऊन देह धारण करून येतात. जणू त्यांना 2 हातांनी भक्ताला आलिंगन देऊन आलिंगनाचं पूर्ण सुख उपभोगताच येत नाही, म्हणून ते चतुर्भुज होतात. भक्ताच्या संगतीने सुख उपभोगावे म्हणून विदेही असूनही ते देह धारण करून येतात. आपली भक्ती करणारा भक्त त्यांना आवडतो यात नवल नाही, पण अशा भक्ताचे चरित्र जो गातो तोही त्यांना प्राणांच्या पलीकडे प्रिय असतो. अशा प्रकारे भगवंतांचं भक्तावर किती प्रेम असतं त्याचं वर्णन ज्ञानदेवांनी केलेलं आहे. या सर्व वर्णनातून ज्ञानदेवाने भक्तवत्सल श्रीकृष्णाचं वर्णन केलेलं आहे. हा श्रीहरी स्वतःपेक्षाही भक्तांवर प्रेम करणारा, सर्वांशी एकात्म भावाने वागणारा, त्यांच्यावरील संकटे स्वतः झेलणारा, भक्तांच्या भक्तीच्या ऋणात राहणारा असा आहे. पूर्वी पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं म्हणजे भक्त त्या विठ्ठल मूर्तीला उरी भेटत असत. येथेही ज्ञानदेव भक्ताला आलिंगन देण्यासाठी 2 भुजा पुरत नाहीत असं म्हणून की काय आणखी 2 भुजा घेऊन भगवंत येतात असं वर्णन करत आहेत. असा हा योगरूप भक्तियोग आपण सांगितला आहे असं भगवंत सांगत आहेत. बाबाजी पंडित याचा अर्थ करतात की भगवंतांशी ऐक्य करण्याचे जेवढे योग आहेत तेवढ्या सर्व योगांचा अंतर्भाव एका भक्तियोगात होतो. श्री विभाकर लेले म्हणतात की हा भक्तियोग योगपर आहे, त्यामुळे भक्ताला सर्वश्रेष्ठ अशी योगस्थिती प्राप्त होते. अशा भक्तांना भगवंत मस्तकी धारण करतात असं सांगून भगवंतांनी आपल्या भक्तावरील प्रेमभाव व्यक्त केलेला आहे. पुढे भगवंत या अध्यायाचा उपसंहार करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.